उबाठाचे यवतमाळचे खासदार संजय देशमुखांकडून मंत्री प्रताप जाधवांची भेट। ऑपरेशन टायगरच्या चर्चांना पुन्हा वेग। काल संजय देशमुखांची मातोश्रीवरच्या बैठकीला ऑनलाईन उपस्थिती। नवी मुंबईत शिवसेना कार्यकर्ते आक्रमक। महापालिकेच्या कार्यक्रम पत्रिकेतून एकनाथ शिंदेंचं नाव वगळल्यानं गोंधळ। शिंदे विरुद्ध नाईक संघर्ष पुन्हा झपाट्यावर। नवी मुंबईतल्या कार्यक्रमावरून भाजपमध्ये मानापमान नाट्य। फीत कापताना धक्काबुक्की। आमदार मंदा म्हात्रेंचा आरोप। नायकांना अहंकार आणि मस्ती असल्याचा देखील आरोप। शिवसेनेपाठोपाठ नाशिकमधले भाजपचे नगरसेवक सुद्धा सहलीला जाणार। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची खबरदारी। नागपूरमधल्या भाजप नगरसेवकांना वर्षा निवासस्थानी डिनर। 17 जून रोजी मुख्यमंत्र्यांचा भाजप नगरसेवकांसोबत संवाद, तर 16 जून रोजी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी इथं विशेष प्रशिक्षण। धाराशिव, लातूर, बीड विधान परिषद निवडणूक। आमदार तानाजी सावंत यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह। मतदारसंघात न येता सदस्यांना पुण्यात बोलावून बैठका। शिर्डीत साईबाबा संस्थांच्या भक्तनिवासात तरुणीचा विनयभंग। भक्तनिवासात तरुणी एकटी असताना सफाई कर्मचाऱ्याचं कृत्य। आरोपी अमन पठाण भक्तनिवासामधला कंत्राटी सफाई कामगार। टीव्ही मालिका अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या। संचिता उगलेनं नालासोपाऱ्यातल्या घरी घेतला गळफास। आत्महत्येचं कारण अस्पष्ट, तपास सुरू। नाफेडच्या कांदा खरेदीकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ। आतापर्यंत केवळ 260 मेट्रिक टन कांद्याची खरेदी। नाफेडच्या कार्यपद्धतीवर शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडून प्रश्नचिन्ह। गेल्या 4 दिवसांपासून मान्सून एकाच जागी स्थिर। सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत मोसमी वाऱ्यांचा वेग मंदावला। राज्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेसदृश स्थिती। धरणातला पाणीसाठा 31 ऑगस्टपर्यंत पिण्यासाठी राखीव। पावसानं ओढ दिल्यानं जलसंपदा मंत्र्यांचा निर्णय। उपलब्ध जलसाठा अत्यावश्यक गरजांसाठी वापरण्याचे आदेश। पुण्यामध्ये आजपासून 1 दिवसाआड पाणी पुरवठा। महापालिकेकडून वेळापत्रक जाहीर। सम आणि विषम तारखेनुसार पाणी पुरवठा होणार। शाळेच्या पहिल्या दिवशी पनवेलमध्ये मुख्यमंत्र्यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तर एकनाथ शिंदेंकडून ठाण्यात विद्यार्थ्यांचं स्वागत। मावळमध्ये जिल्हा परिषद शाळेला सुनेत्रा पवारांची भेट। आखाती युद्धाचा अखेर दी एंड। होर्मुझ बंदर लवकरच खुलं होणार। डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत केलं आश्वस्त। अमेरिका इराण युद्ध थांबतात। सोन्या चांदीच्या दरात वाढ। सोनं 2200 रुपयांनी तर चांदी 4000 वधारली। आगामी काळात मोठी भाववाढ होण्याचे संकेत। पंतप्रधान मोदी हे अमेरिकेचे आज्ञाधारक सेवक। राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल। भारत आता तंत्रज्ञान पुरवठादार देश। फ्रान्समध्ये मॅक्रोन यांच्या उपस्थितीत पंतप्रधान मोदींचं प्रतिपादन। ऑस्ट्रेलियाची दमदार सलामी। तुर्कीवर 2-0 असा विजय मिळवला। गोलरक्षक पॅट्रिक बीटची दिसलीत चमक।